जय रणी दंडोनी रावणासी सावध करावे सुमित्रासी राम आले अति स्नेहासी जीवी सुवासी जीवन गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन अंजली पुत्र हनुमान मार्ग दाखवल्या गेले आधी तया दयाने तिथे संत रमणीय रामायण लक्ष्मण चरित्रातला दुसरा अध्याय नाथांचा सांगता अध्याय कारण 180 अध्यायाचं लिखावट नाथांनी दिलं आणि 117 अध्यायाचं लिखावट त्यांचे शिष्य गावबा महाराजांनी दिलं. या अध्यायाच्या परिहारापासून गावबा महाराजांचं लिखावट आहे. नाथ महाराज काय म्हणतात, रणांगणाच्या ठिकाणी राजा रावणाला दंड केला, शिक्षा लावली आणि असताना मोहाचं जाळं निर्माण झालं. माझं काबाड वज ही डुकीवर फिर बोंबलत. ही अवस्था सर्वसामान्य जीवाची असती, रामाची नाही. रामायण हे रामासाठी बी नाही आणि रावणासाठी बी नाही. हे रामायण तुम्हाला आजच्या जीवासाठी आहे. माणसानं माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर कसं वागावं, माणसानं माणसासारखं वागावं यासाठी रामायण आहे. लक्ष्मणाकडे पाहिलं कंठ सदगती झाला. राम जगाचे जीवन राम जीवाचे चिंधन सखात्मा राम आपण राम परिपूर्ण परब्रह्म. राम हा जगाचा जीवन आहे, सखात्मा राम आहे. सर्वस्वाचा सर्वस्व कर्तृत्व करता ब्रह्मांडीचा मालक आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही असा अनंत ब्रह्मांडीचा सूत्रधार राम सांगितला गेला. राम स्वय आपण वाचवया लक्ष्मण कृपाळू संतुष्टला संपूर्ण त्यासी कल्पांती मरणासेना. तोच राम राजा दशरथाचा बाळ म्हणून आकारला आला आणि केवळ लक्ष्मणाला वाचवण्यासाठी केवळ संतुष्टाच्या अवस्थेनं त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या जवळ आले. राम निज ज्ञान अति समर्थ तेही वानराचे विचारत अनुसरला स्वयत वर्तत अनुचित लक्षणे. राम हा दिव्यज्ञानी आहे आणि वानराच्या बांधिलकीत राहतोय, आज्ञेत वागतोय. याचसाठी केला होता ठास शेवटचा दिवस गोड व्हावया. केवळ अवताराची दीक्षा, भक्ताला दिलेलं वचन, भक्ताला दिलेला शब्द पाळण्यासाठी भगवंत नाट्य करतात. कसं कसं नाट्य करतात ऐका. भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन तरी मनुष्य नाट्य विटंबन स्वय आपण धावित. अरे त्यानंच निर्माण केलं भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. परंतु वर्तमान काळाची स्थिती पाहिली गेली. माझा लक्ष्मण, माझा भाऊ दाराची पडलाय. लक्ष्मण शक्तीच्या 1135 ओव्या 6ला चालू केले. सकाळी 6लाच लक्ष्मण उठेल. वेळेवर पार पाडायची जबाबदारी आमची आहे. गाव सोडून इथपर्यंत येतोय म्हणजे नैतिक जबाबदारी आमची काय तर असली पाहिजे. 30 वर्षाचा अनुभव आहे महाराज. छंद असताना जोपासला गेलाय. पहिला अध्याय शेवटचा अध्याय गावाल्यासाठी असतो. व्यासपीठ चालकानं पुकारलं पण मी दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आलो. छंद नामाचा आहे आणि त्याबद्दल व्यासपीठ चालकाची माफी मागतोय. असणारा जगाचा राम त्यानं सर्व निर्माण केलं. भविष्य काळाचा करता व असणारा पुढचं दिलेलं भाष्य, सच्चा भक्त असणारा रावण त्याला दिलेलं वचन आणि ते वचनाची पूर्तता करण्यासाठी केवळ रामचंद्र काय करतात ऐका पुढे. देखोनी लक्ष्मण जाणोनी भविष्याचे
करी विलपन तेही लक्षण अवधारा. लक्ष्मण विकट अवस्थेत पाहिला गेला, कंठ सदगतीत झाला, डोळा वाट घाळ 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 पाणी आलं गेलं. सुचेर वैद्याचा हात धरला, राम काय म्हणता. लक्ष्मण देखोनी रुधिरक्षित दोरोणी सुसेनाचा हात बंधुसेना स्नेह कळकळीत काय बोलत श्रीराम. लक्ष्मण रक्ताच्या तळ्यात पाहिल्यानंतर सुशेराचा हात धरला. सुशेरा, माझा लक्ष्मण जीव की प्राण आहे रे. माझ्या लक्ष्मणाला वाचवण्यासाठी काय तर जडीबुटी औषध सांग सुशेरा. प्राणसे अधिक जण सखा बंधू लक्ष्मण मज ऐकले सोडून सांडून स्वय प्राण मांडिले. लक्ष्मणा, लक्ष्मणा, मला सोडून या विश्वाच्या पाठीवर पोरक केलं रे, अनाथ केलं. या विश्वाच्या पाठीवर सगळं काय मिळेल, तुझ्यासारखा भाऊ मिळणार नाही लक्ष्मणा. सखे बंधू दोघे जण येर येराश्रय धरून वना निघालो आपण मित्र वचन पाळावया. लक्ष्मणा, लक्ष्मणा, आपण सक्क भाऊ रे. एकमेकाचा आश्रय धरून वनाच्या ठिकाणी निघालो. तुझ्या वाट्याला वनवास नव्हता लक्ष्मणा, पण दादा बिबी येतो मनाला आणि काळानं घाला घातला लक्ष्मणा. वाचन ऐके सुसेना लक्ष्मण वाचले प्राणा मज चाड नाही निज प्राणा ये राजान काय चाड. सुशेना, सुशेना, माझं वचन आहे सुशेना. जर लक्ष्मण हालता बोलता नाही झाला तर जगाच्या पाठीवर काळ तोंड दाखवायला मी राहणार नाही सुशेना. अरे राजा हरिश्चंद्रापासून 17 पिढ्या झाल्या, एकही राजा असा झाला नाही की ज्या राजानं बायको गमावली. जगाच्या पाठीवर माझं तोंड काळ झालं. आज लक्ष्मणा, तुम्ही मला सोडून चालला, काय करू सुशेरा. बुडाले धैर्याचे वीर्य बुडाले माझे परमशैर्य बुडाले यश सर्व बंधू स्वयमेव अंतरला. माझा लक्ष्मण धैर्य होता, माझा लक्ष्मण वीर होता, माझा लक्ष्मण सर्वस्व होता. संपल रे, संपल. जगाच्या पाठीवर मी राहू शकत नाही सुशेरा, काय करू आता. बुडाली माझी रक्तशक्ती बुडाली माझी शौर्य शक्ती बुडाली माझी परम ख्याती बंधू निश्चिती अंतरा. माझा लक्ष्मण रती कीर्ती यश औदार्य सर्वस्व होता. माझा लक्ष्मण जर बोलत नाही तर मला जगून काय करायचं सुशेरा. नेत्राय तसे अंधारी गोत्र कपती थरथरी धनुष्य नय धरवे करी धीर निर्धारी धरावे. डोळ्याला अंधारी यायला लागली रे, गात्र कमकुवत झाली, हातातलं धनुष्य गळून पडू लागलं, वाचा पडू लागली. सुशेरा, सुशेरा, लक्ष्मणाशिवाय मी जगत नाही रे सुशेरा. जाती विकळ मती न स्मरे आरुमाळ वाचा जातसे बरळ शरीर चढचढ कापता. ह्याच्या हातला तादात्म्य संपू लागलं, शरीर थर 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 कापा लागलं. अरे त्रास संपला सुशेरा, सुशेरा. माझा लक्ष्मण जर नाही उठला तर मी मरतो बाप्पा. चौरे भगवान नगर. आता मज युद्धाचे कार्य कोण यश कोण घे आपण कोण कार्य लवकरात बंधू लक्ष्मण अंतरला. अरे कशासाठी जगायचंय,
कशासाठी हे संपादन करायचं आहे? अरे लौकिकासाठी परमार्थ करायचा नाही. गळ्यामध्ये माळ, कपाळा बुक्का आणि पांडुरंगाची वारी. चला, शोकांत संतांचं चौरे जर चला. असताना आचरण केलं पत पाहिली तर परमार्थ अनुसूचित आहे. ज्ञानदेव पण महाराज तिच्या घागरमध्ये पदाचा घागर पडा. परमार्थ नाही महाराज. माझं सर्वस्व संपलं गेलं. मी आकारला आलो पण माझा लक्ष्मण गेला. काय करू आता?